रायगड या निवासस्थानी आणि शिवसेना कार्यालयाच्या या प्रांगणामध्ये शिवसेनेचे सचिव आणि आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय रामजी रेपाळे साहेब, या तालुक्याचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी आणि सर्व जिल्हा परिषद बाराव तांबे गटातील सर्व सहकारी संघटनेतील सर्व कार्यकर्ते, सर्व मित्रपरिवार, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं तर मी आदरणीय दादांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो, कारण होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं दादांनी ज्या काही गोष्टी या 15-20 दिवसात महिन्याभरात घडल्या त्या एक नेता म्हणून खऱ्या अर्थानं समजून घेतलं. कारण 2012 पासून खरं तर दादांचे आणि व्यक्तिगत माझ्याही कुटुंबाचे अतिशय जवळचे संबंध होते, परंतु राजकीय व्यवस्थेमध्ये काही गोष्टी अचानकपणे घडतात आणि त्या माध्यमातून एका कार्यकर्त्याला वेगळी दिशा त्या निमित्ताने घ्यावी लागते. आणि आज जेव्हा पुन्हा वेळ आली त्यावेळेस दादांनी खऱ्या अर्थानं कुठलाही पुढचा मागचा विचार न करता त्यांच्या असलेल्या सर्व संघटनेतील कार्यकर्ते असतील, तेही माझे मित्रच आहे पूर्वीपासूनचे, तर सर्वांना विश्वासात घेऊन आदरणीय जिल्हा परिषदेला सुनीताताई बोराडे खरं तर या शिवसेना परिवारातीलच होत्या, परंतु माझी पत्नी नीलम असेल, आमच्या दुसऱ्या भगिनी बिवाडी गावच्या सरपंच कमलताई असतील, यांना संधी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम सचिव रामजी रेपाळे साहेब आणि दादांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्यावर विश्वास ठेवून आपण सगळे मंडळी एकजुटीने या ठिकाणी आलात आणि संघटना किती महत्त्वाची असते आणि एक संघटना काय करू शकते याचं उत्तर खऱ्या अर्थानं येत्या भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांना सिद्ध होऊन द्यावं लागेल एवढा विश्वास व्यक्त करतो. आणि ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला समजून घेतलं आणि या कुटुंबात स्थान दिलं त्या कार्यकर्त्यांचं मी विशेषतः आभार मानेल. आणि आता मला माहिती आहे की एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबामध्ये एखादा माणूस जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं सोशल मीडियाला ट्रोलिंग होतं, अनेक गोष्टी पुढे येतात, विविध आरोप केले जातात, परंतु त्यातला मेन जो गाभा आहे की ते काय घडलं, कशामुळे घडलं याच्या खोलात शक्यतो कोण जात नाही आणि वेगवेगळे मुद्दे वाणीसाहेब पुढे आणले जातात, परंतु भविष्य काळामध्ये त्या गोष्टी कदाचित समोर येतील. परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, याचं सगळ्याचं एकच उत्तर असेल की आपण सिद्ध होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मी दादांना त्या ठिकाणी विश्वास देतो की जो विश्वास तुम्ही आम्हा मंडळींवर ठेवलाय तो विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी आणि जिम्मेदारी आमच्या सर्वांची त्या निमित्ताने राहील. एवढ्या आपण सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.